श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आज तुम्हाला जी काही सेवा सांगेल ती सगळ्यांनी करायची आहे आणि सगळेच करू शकतात। अगदी तुम्हाला दररोजच्या दररोज फक्त 15 मिनिटं लागणार आहे आणि जो कालावधी येणार आहे आपला महाराजांचा, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन येणार आहे 20 तारखेला। तर महाराजांना आवडणारी ती सेवा म्हणजेच काय, साप्ताहिक सेवा। साप्ताहिक सेवा म्हणजे काय, 7 दिवसांची सेवा। या 7 दिवसांमध्ये महाराजांचं स्वरूप हे जागृत स्वरूपात असतं आणि म्हणून आपल्याला महाराजांची साप्ताहिक कालावधीमध्ये सेवा करायची आहे। ही सेवा करत असताना तुम्हाला सांगेल, या सप्ताहामध्ये बरेच मोठे मोठे ग्रंथांचे पारायण बरेच लोक करत असतात। श्री गुरुचरित्र पारायण करत असतात, स्वामी चरित्र श्रीपाद श्री वल्लभ चरित्र करत असतात, त्याच पद्धतीने श्री गुरु लीलामृत या ग्रंथांचं पारायण करत असतात। पण तुम्हाला सांगू का, अति सोपी आणि साध्या पद्धतीने आपण सेवा करू शकणारं असं ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। आता हे पारायण करत असताना मनापासून, अगदी मनापासून तुम्ही आतुरतेने ते अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच लोकांना वेळ काळ साध्य होत नाही। तर बघा, महाराज जे असतात ते पारायणाची संख्या नाही, तर ते पारायण किती मनापासून वाचलं, त्या पारायणामधून तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय बोध घेतलं, ते खूप महत्त्वाचं आहे। अगदी एक पारायण तुम्ही 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये एक पारायण करा, पण असं करायचं आहे की ते महाराजांच्या हृदयावर जाईल, ते कोरलं जाईल, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि या पद्धतीनेच या साप्ताहिक कालावधीमध्ये एक पारायण, ज्यांना वेळ साध्य होत नाही आहे, काही करणं शक्य नाही, त्या लोकांनी हे पारायण नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेन। तर ते कशा सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, त्या पद्धतीने करावं। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, या ग्रंथाचं पारायण करत असताना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये करायचं आहे। आणि ते कशा पद्धतीने, बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, पहिल्या दिवशी म्हणजे 7 दिवसांचा कालावधी कोणता, तर 14 तारखेपासून तर 20 तारखेचा जो कालावधी आहे हा 7 दिवसांचा कालावधी आहे। या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 14 तारखेला आपल्याला महाराजांचा आपल्याला कृपाशीर्वाद मिळण्यासाठी सर्वप्रथम आपण शुचिर्भूत व्हावं, आपलं मन स्वच्छ करावं, मनापासून आपल्याला सेवा करायची हे आपल्या लक्षात ठेवून आपण आंघोळ वगैरे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। घरातले देव जे असतात त्यांना स्वच्छ आंघोळ घालायची। त्यानंतर महाराजांची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करावा। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला सांगेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ असा पुसून घ्या, पंचोपचार अशी फोटोची किंवा मूर्तीची पूजा करून घ्या। तुम्हाला सांगेल, ही पूजा वगैरे फूल वगैरे असेल ते अर्पण करावं, सगळ्या काही गोष्टी पंचोपचार पूजा त्यामध्ये सगळंच येतं, फूल धूप दीप सगळ्या गोष्टी आपण महाराजांना इतर देवतांना अर्पण कराव्या, नमस्कार करावा। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपण संकल्प करायचा आहे। आता संकल्प का करावा, संकल्प केलेली गोष्ट कोणतीही जी असते, कोणतीही सेवा जी असते ती पूर्णत्वाला जात असते असं म्हटलं जातं, किंवा महाराजांच्या चरणी अर्पण होत असते, म्हणून आपण संकल्प करावा। आपण तिथे संकल्प करावा। संकल्प करत असताना आपलं संपूर्ण नाव, आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे। जे काही गोत्र तुमचं असेल, माहिती नसेल तर काश्यप गोत्र घ्या। या पद्धतीने आपण संकल्प करावा। महाराजांना आपण सांगावं की मी साप्ताहिक सेवा जी काही असेल ती तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे, निर्विघ्नपणे माझी ही सेवा तुम्ही करून घ्या। कारण महाराजांच्या चरणी आपण जी काही सेवा अर्पण करत असतो, थोडी मोडकी तोडकी जी काही असेल ती मनापासून हवी आणि ती आपण अर्पण करणार आहोत। त्यासाठी आपण हा एक पारायणाचा संकल्प आपण तिथे करायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे। नंतर तुम्हाला सांगेल, त्या दिवशी आपल्याला, बघा, पाठ मांडणी शक्य झाली तर अवश्य तुम्ही पाठ मांडू शकता। तुम्हाला सांगेल, एक पाठ मांडावा देवघराच्या बाजूला। त्या पाठ मांडल्यानंतर तिथे आपण एक कलश स्थापना करायचं आहे। एक कलश घ्या, कलशामध्ये पाणी, एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे, एक फूल आपल्याला व्हायचं आहे आणि वरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। कलशाला स्वस्तिक काढावं, 5 बोट जे कुंकवाने ते उमटवायचे आहेत। खाली रास जी असते ती गव्हाची किंवा तांदळाची रास बनवायची, त्यावरती आपल्याला कलश स्थापना जी असते ती करायची आहे। आपल्या सगळ्यांनाच त्या गोष्टी माहिती आहेत। त्यानंतर महाराजांचा फोटो असेल तो सुंदर असा फोटो आपण पाटावरती ठेवायचा आहे। फोटो नसेल तर मूर्ती तुम्ही ठेवू शकतात। त्या ठिकाणी आपल्याला स्वामी चरित्र म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला, तो तिथे आपण पाटावरती ठेवायचा आहे।
त्यानंतर दीप जो असतो तो प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा तेलाचा दिवा आपण जोपर्यंत वाचन चालू ठेवणार आहोत तोपर्यंत जो शक्य होईल तो दिवा तुम्ही प्रज्वलित केला अगदी तरीसुद्धा चालेल. तेलाचा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल. अखंड दीप नाही लावला तरी चालेल. फक्त आपण वाचन करत असतो तोपर्यंत आपल्याला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तर सर्वप्रथम बघा आपण संकल्प सकाळी करत असतो. त्यानंतर जेव्हा आपण दीप जे आपण पाठ मांडणार आहोत पाटावरती सगळ्या वस्तू या ठेवल्यानंतर सर्वप्रथम दिवाची पूजा करायची आहे. त्यानंतर कलशाची पूजा म्हणजेच वरुण देवतांची पूजा आपल्याला करायची असते. कारण वरुण देवता हे त्यांची पूजा केल्याने आपली कुठलीही पूजा जी असते ती संपन्न होत असते. प्रत्येक पूजेमध्ये त्यांचं स्थान असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून कलश मांडायचा आहे. त्यानंतर एक विडा आणि सुपारी ठेवायची आहे. विडा सुपारी का तर गणपती बाप्पांच्या स्वरूपात ती सुपारी आपल्याला तिथे स्थापित करायची आहे. ती सुपारीची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून आपल्याला सुपारीची स्थापना करावी. या सुपारी स्वरूपात जे गणपती बाप्पा आहेत त्यांना मनापासून आपण प्रार्थना करावी की न विघ्न येऊ देता माझं हे पारायण पूर्ण होऊ द्या. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला कलशाला दिव्याला आणि गणपती बाप्पांना फूल व्हायचं आहे. त्यानंतर येतं आपला महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांची आपण पूजा जी असेल अभिषेक वगैरे सकाळी केलेला आहे देवघरात ठेवताना त्यामुळे आपण पाटावर ठेवत असताना पाटावर आपण त्यांना विराजमान करावं. थोडे तांदूळ जे असतात मूर्ती जर ठेवत असणार किंवा फोटो तिथे थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती आपण मूर्ती किंवा मग फोटो ठेवावा. तिथे त्यांना आपण धूपदीप दाखवायचा आहे. हार असेल तर हार अर्पण करा. कलशाला पण हार अर्पण करू शकतात. महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांना हार अर्पण करावा आपण. आणि ग्रंथ जो असेल त्या ग्रंथाची आपण पूजा करायची आहे. ग्रंथाची पूजा ही दररोज आपल्याला करायची आहे हे लक्षात घ्या. त्याच्या आधी तुम्हाला सांगेल ग्रंथ आपण वाचन सुरुवात करत असताना आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आपली मनशुद्धी त्यामुळे होत असते म्हणून आपल्याला हा जप करायचा आहे. स्वामी स्तवन जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या आपल्याला 3 अध्याय पठण करायचे आहेत. आता दररोज 3-3-3 या पद्धतीने 21 अध्याय हे आपले 7 दिवसांमध्ये पूर्ण होतील. म्हणजे 20 तारखेला आपला शेवटचा दिवस म्हणजे उद्यापन येईल. तर या पद्धतीने 3-3 अध्याय आपल्याला दररोज पठण करायचे आहे. ग्रंथ पठण करून झाल्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे. शक्य झालं तर संध्याकाळी परत 1 माळ किंवा 11 माळी जप नक्कीच करा असं आवर्जून मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. ग्रंथाची महाराजांची जे काही पाठ मांडलेला आहे आपण त्याची आरती आपल्याला करायची आहे. आरती करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता तुम्ही जेव्हा पूजा वाढणी हे करत असणार किंवा आरती झाली तेव्हा तुम्ही खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात. कुणी बघा सकाळी वाचन करत असतं किंवा ब्रह्ममुहूर्तावर कोणी वाचत असणार तर या पद्धतीने करा. जेवणाचा नैवेद्य जो असतो तो तुम्ही जेवणाच्या आधी भाजी चपाती जे काही असेल ते दाखवला तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आता आरती कोणती म्हणावी आरती तुम्हाला जी येईल बघा स्वामी समर्थ महाराजांची जी काही आरती तुम्हाला येणार आहे गणपती बाप्पांची एक आरती घ्यायची आणि महाराजांची किंवा दत्त महाराजांची एक आरती या पद्धतीने तुम्ही आरती घेऊ शकतात. आरती दोघी वेळा घेतली तर अतिउत्तम. आणि आपण ग्रंथ तिथेच ठेवावा. ग्रंथ उचलू नका. या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात. शक्य झालं तर तुम्हाला 11 माळी जप जो असतो तो संध्याकाळी किंवा सकाळी ज्या पद्धतीने शक्य होईल दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही जप करू शकतात. फक्त महाराजांच्या सानिध्यात महाराजांच्या नामस्मरणात तुम्हाला राहायचं आहे हे लक्षात ठेवा. कुणाची निंदा नालस्ती करायची नाही काही नाही. फक्त आपले महाराज आणि आपण जो काही अध्याय तुम्ही पठण करत आहात जे काही 3 अध्याय आता लोक बोलतील की 3 अध्याय येऊ वाचतो मी 5 मिनिटात माझे अध्याय होत असतात. तुम्हाला सांगू का तुम्ही वेळ किती देतात महाराजांना ते आवश्यक नाही. तुम्ही किती पारायण करतात ते आवश्यक नाही. तुम्ही एका दिवसात 4 पारायण करतात ते आवश्यक नाही. पण तुम्ही जो अध्याय पठण करत आहे त्या अध्यायामधून महाराज काय आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही अगदी 1 पारायण या सप्ताहामध्ये केलं तरीसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण महाराज कळणं हे सोपं नाही. जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजेच काय स्वामींचं चरित्र जे आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. स्वामींच्या लीला ज्या आहेत ते दिलेले आहे. त्यामधून महाराजांना आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि एक अध्याय मनापासून आपण तो पठण करायचा आहे. अगदी तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये हा 1 अध्याय
एक पारायण केलं तरीसुद्धा चालेल, पण ते मनापासून करा, महाराजांना समजून घ्या एवढं मी इथे सांगेल. तर या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. नामस्मरण सतत करा. आता हे पारायण करत असताना तुम्हाला नियम वगैरे कोणते पाळायचे असतात हे बरेच लोकांना प्रश्न पडतो. तर बघा, तुम्ही जर संकल्प केलेला आहे तर संकल्पयुक्त जी सेवा असते त्या सेवेला आपण जे नियम पाळत असतो, म्हणजेच काय बघा, मांसाहार तर आपण करणारच नाही. बऱ्याच लोकांच्या सेवा चालू आहेत, या 11 दिवसाच्या, 7 दिवसांच्या किंवा 21 दिवसाच्या सेवा आहेत. तर बघा, मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. ब्रह्मचर्य नाही पाळलं तरीही चालेल, काही हरकत नाही. ज्यांना पाळता येईल त्यांनी नक्कीच पाळा ब्रह्मचर्य. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल, परान्न वर्ज्य करा. आपण परान्न असंही घेत नाही, पण जे कोणी घेत असेल त्यांनी परान्न वर्ज्य करता आलं तेवढं वर्ज्य करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निंदा नालस्ती कोणाची करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. बघा, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो, पण त्या खड्ड्यामध्ये आपणच पडत असतो. महाराजांना हे कधीच आवडत नाही. तुम्ही कितीही सेवा करा, कितीही काही करा, इकडे जर तुम्ही सेवा करत आहे आणि दुसरीकडे उठून कोणाला शिवीगाळ करत आहे, कोणासोबत खोटं बोलत आहे, कोणाची निंदा नालस्ती करत आहे, तर काही उपयोग नाही तुमच्या सेवेचा. म्हणून हे महाराजांना आवडत नाही, ते करायचंच नाही. हे 7 दिवस फक्त महाराज आपण आणि आपलं नामस्मरण, कारण आपली गुरुसेवा चालू आहे, आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे. अगदी छोटीशी सेवा करायची, पण ती अशी करावी बघा, तर ती सेवा महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचेल. म्हणून या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक का असेना पारायण या पद्धतीने करून बघा. तुम्हाला नक्कीच काहीतरी महाराज संकेत रूपात, काहीतरी प्रचिती, महाराज कोणत्या रूपाने तुम्हाला भेटायला येतील ते सांगता येत नाही. या ग्रंथाचं आता उद्यापन कसं करावं, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो. तर या ग्रंथाचं उद्यापन येईल आपल्या प्रकट दिनाच्या दिवशी. तर प्रकट दिनाच्या दिवशी आपण ज्या पद्धतीने पूजा अर्चा करणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. अध्याय आपले संपूर्ण होतील. त्या दिवशी बघा, आपल्याला अन्नदान करायचं आहे. महाराजांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि प्रिय असेल तर अन्नदान खूप महत्त्वाचं आहे. बघा, महाराजांनी आपले हात देण्यासारखे घडवलेले आहेत. कुणाला तरी आपण देऊ शकतो. आपल्याजवळ 10 रुपये जरी असतील ना, त्यामधून 1 रुपया आपली दानत ठेवायची की कुणाला आपण देऊ शकतो. भुकेला असेल त्याचं पोट भरेल 1 रुपयामध्ये, हा आपला विचार ठेवा. आता कोणाजवळ 100 रुपये तर असतील ते 10 रुपये तरी द्या, 5 रुपये तरी तुम्ही तुमच्यामधून द्या. या पद्धतीने आपली दानत जर ठेवली तर आपण अन्नदान जे असतं ते श्रेष्ठ दान आहे. त्या दिवशी एका भुकेल्या व्यक्तीला तुम्ही खाऊ घातलं, अगदी वडापाव घेऊन द्या, केळी घेऊन द्या, गरीब लोक असतील त्यांना धान्य दान करा. या पद्धतीने तुमची यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दान करू शकतात. ते महाराजांना अतिप्रिय असतं आणि त्या पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकतात. आणि अशा पद्धतीने आपल्या पारायणाची सांगता त्या दिवशी करू शकतात. आणि नंतर आपण जे पूजेचं सामान आहे ते आपण उचलू शकतो. ज्या पद्धतीने जी सुपारी असते ती दुसऱ्या पूजनासाठी आपण वापरू शकतो. जो विडा असेल सुकलेला असेल तो विडा तो आपण वाहत्या पाण्यात टाकावा. नारळ असेल त्याचा गोडाचा प्रसाद आपण बनवावा. कलशातलं पाणी आपल्या घरातील झाडांना टाका. या पद्धतीने सुपारी, नाणं ते वापरू शकतो आपण दुसऱ्या पूजेला. धान्य असेल ते साठवणीच्या धान्यामध्ये आपण टाकू शकतो. या पद्धतीने करायचे, ग्रंथ आपण उचलून घ्यायचा आहे. या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी साप्ताहिक पारायण महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं करायचं आहे. नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच छान वाटेल. फक्त महाराज समजून घेण्याचा प्रयत्न त्यामधून करा, एवढंच सांगेल. चला मग, सांगितलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.